स्वामी कृष्णानंद गिरीजी महाराज यांचं नुकतंच आता कीर्तन अमृतमय वाणीमधून आपण सर्व भाविक भक्तांनी श्रवण केलेलं आहे। त्याप्रमाणे गुरुवर्य परमश्रद्धेय मोठे बाबाजी व्यासपीठावर विराजमान आहेत। आज या रामनवमी निमित्त आपल्या या महोत्सवाला येण्याचा योगायोग आला। ऋषी पंचमीला आपल्या नेरच्या भक्तांनी शंभू महादेवामध्ये स्वामीजींचं कीर्तन ऐकलं आणि त्यांची इच्छा झाली आपल्या नेरच्या भक्तांची की बाबाजी आपण जर स्वामीजीच्या कीर्तन श्रवणाचा जर रामनवमीला लाभ झाला तर अति आनंद होईल आणि एका संन्यासी महात्म्याच्या मुखातून कीर्तन श्रवण करण्याचा आम्हा सर्वांना लाभ मिळेल म्हणून आपले अरुणराव फड असतील, आपले कुलकर्णी असतील, हे नांगर तासामध्ये शंभूदेवात आले आणि स्वामीजींना संपर्क केला आणि स्वामीजींना सुद्धा बाहेर कीर्तनाची तारीख होती, पण माझ्या आग्रहास्तव स्वामीजीनं आपल्या नेरला तारीख दिली कीर्तनाची। 17 वर्षाची परंपरा आहे स्वामीजीची कीर्तनाची। या आपल्या नेरच्या प्रेमामुळं 17 वर्षाची परंपरा स्वामीजीनं खंडित करून आज आपल्या इथे कीर्तन केलं। नक्कीच आपल्या सर्व भक्तांचं सौभाग्य आहे एका संन्यासी महात्म्याच्या अमृतमय वाणीमधून आपल्याला या कीर्तन श्रवणाचा लाभ मिळाला। नक्कीच आज भगवान प्रभू रामचंद्राची जन्मोत्सव आहे आणि आपल्या सर्व हिंदूंचं हृदयस्थान भगवान प्रभू रामचंद्र आहेत। नक्कीच आपलं आराध्य दैवत असणारं भगवान प्रभू रामचंद्र जे काही आहे ते आज प्रभू रामचंद्रामुळं आहे आणि गावगाव प्रभू रामचंद्राचे मंदिर आहेत, मूर्ती आहे आणि गावगाव महोत्सव संपन्न होतो रामनवमीचा। परंतु ज्या ठिकाणावर प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला मात्र तिथे त्या प्रभूचं मंदिर नव्हतं। एखादा बाजारामध्ये पाल असतो तशा पालामध्ये आपलं आराध्य दैवत असणारं प्रभू रामचंद्र त्या पालामध्ये होते। परंतु यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर धर्माची हानी होती त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतात आणि राक्षस माजले होते, रावण अत्याचारी झाला होता, संत महात्म्यांना त्रास देऊ लागला म्हणून भगवान विष्णू परमात्मानं अवतार घेतला आणि या राक्षसांचा रावणाचा नयनाट केला। परंतु खूप कालखंड गेला नंतरही आपल्या या कलियुगामध्ये आसुरी प्रवृत्तीचे लोक जन्माला आले आणि त्यांनी त्या प्रभू रामचंद्रांचं जे काही जन्मस्थान आहे तिथं पहिलं प्राचीन मंदिर होतं ते मंदिर उद्ध्वस्त केलं आणि तिथं मैजत बांधली आणि मग ते म्हणू लागले की हे प्रभू रामचंद्राचं ठिकाण नाही। बाबर हा अत्याचारी राजा होता, त्यानं माता मावल्यावर दीन दुबळ्यावर आपल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार केला आणि आपल्या सर्व हिंदूंनी एकत्र येऊन 1992 रोजी ती मैजत उद्ध्वस्त केली आणि मध्ये बराच कालखंड गेला। ईश्वराला देवाला काही गोष्टी सहन होत नाहीत म्हणून ईश्वर कोण्या ना कोण्या रूपानं अवतार घेऊन हे कार्य करत असतो। म्हणून त्या काही आपल्या नजरेसमोर आपला सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्या नजरेसमोर भगवान प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य अयोध्या भूमीवर मंदिर निर्माण झालं आणि आपले रामलला त्या मंदिरात विराजमान झाले। हे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे आणि नक्कीच त्या सोहळ्याला रामगुरू बाबाजीच्या आशीर्वादानं, गुरुवर्य बाबाजींच्या आशीर्वादानं मला त्या ट्रस्टकडून 700 साधूपैकी मला निमंत्रण होतं स्वामीजी आणि त्या सोहळ्याला
मी प्रत्यक्ष तिथं उपस्थित राहू शकलो आणि त्या सोहळ्याहून आल्यानंतर आपण सर्व